नमस्कार, हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय कांदा पोहे। तर त्यासाठी आपण इथं वाटीभर पोहे आहेत ना, ते स्वच्छ करून घेतलेले आहेत, चाळून घेतले आणि ह्याच्यामध्ये काय घाण असेल, काड्या वगैरे असतात ते काढून घ्यायचे सगळे आणि ह्याला भिजवून घेऊया। स्वच्छ पाण्याने धुवून धुवायचं आणि भिजत घालायचं। तोपर्यंत आपण इकडं कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे भाजताना तेल गरम होऊ द्यायचं आणि मग शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि मंद आचेवर तळून घ्यायचे। शेंगदाणे चांगले आजपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामधलं सगळं मॉइश्चर उडतं आणि शेंगदाणे बराच वेळ कडक राहतात। आता हे शेंगदाणे तळतात तोपर्यंत आपण आपले पोहे भिजवून घेऊया आणि शेंगदाणे सगळे खाली वर करत सगळे व्यवस्थित तळून घ्यायचे। तळताना गॅस कमीच ठेवायचा। आता हे पोहे धुतलेले आहेत ना, हे चाळणीवरती काढून ठेवायचे। शेंगदाणे चांगले लाल रंगावरती आले असे की काढून घेऊया। आजपर्यंत तळलेले आहेत आणि करपले पण नाहीत कमी गॅस असल्यामुळे। आता याला शेंगदाण्याला काढून घेऊया। आता याच तेलामध्ये आपण फोडणी देणार आहे पोह्यासाठी। अर्धा चमचा मोहरी घालायची, लगेच अर्धा चमचा जिरं घालायचं आणि चिरलेला कांदा टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यामध्येच आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता सुद्धा टाकून घेणार आहे। कढीपत्ता थोडा बारीक चिरून घेतलाय आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतली। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून तळून घ्यायचं। आता हे थोडं भाजत आलं तोपर्यंत आपण जे पोहे भिजवलेत ना त्यामध्ये हळद आणि मीठ टाकूया। आता हे भिजवलेले पोहे आहेत ना, यामध्येच आपण चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून त्याला मिक्स करून घेणार आहे। आता पोह्याचा कांदा तळताना आपण ना जास्त पुढं जाऊ द्यायचं नाही, म्हणजे जास्त कडक करायचं नाही। थोडंसं त्याच्यामध्ये पाणी राहिलं पाहिजे, थोडासा कच्चा राहू द्यायचा, म्हणजे पोहे ना लवकर खराब होत नाहीत, कडक पण होत नाहीत, मऊ राहतात। आता कांदा भाजलाय आपला, याच्यामध्ये जे पोहे आणि मीठ हळद टाकलेलं मिक्स केलेलं आहे ना, हे याच्यामध्ये टाकून घ्या आणि व्यवस्थित परतून घ्या। आणि गॅस कमीच ठेवायचा, गॅस वाढवायचा नाही। ह्याला एकसारखा कलर आला, हळद लागली सगळ्याला, तर आपण याला झाकून ठेवणार आहे। फक्त 2 मिनिटासाठी मंद आचेवरती झाकून ठेवायचं। आता 2 मिनिटं झालेली आहेत, तर आपण झाकण काढून बघूया। पोह्यांना छान दणदणीत वाफ बसलेली आहे बघा, आणि एकदम मऊसूत पोहे तयार झालेले। तर याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरलेली आणि तळून घेतलेले शेंगदाणे घालणार आहे। तर असे झटपट आपले पोहे तयार झालेले आहेत। एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपले पोहे रेडी झालेले आहेत। गॅस बंद करूया। हे बघा किती सुंदर पोहे तयार झाले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।